नमस्कार, कारवार न्यूज तुमगेले स्वागत करता। कॅसलरॉक लागे आशिले सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र परत सुरू करू जाय अशी मागणी स्थानिक लोक करते असतात। कॅसलरॉक हिंगा सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज बिल्डिंग असा, जाल्यार हो भाग दुर्गम आशिल्ल्यान या भागात डॉक्टर आणि इतर कर्मचारी येऊ तयार जायनात। तस्मण हे प्राथमिक आरोग्य केंद्र खाजगी संस्थेक चलोवक दिले। या खाजगी संस्थेन उत्तम काम केले, जाल्यार प्रशासनाल्या खाजगी हॉस्पिटल बंद करच्या आदेशा पायान 31 जुलैच्यान हे हॉस्पिटल बंद जाला। तेजेन रुग्णांक खूप त्रास जाते असा। अनमोड, चांदेवाडी, देवळी, बाजार कुनंग, डिग्गी, किवोली, कुवेशी अशा अनेक खेड्या गावात रावतल्या लोकांक हे एकच हॉस्पिटल आशिले। या भागात खूप इतले जंगली जनावर फिरते रावतात। तेमी हल्ला करून जखमी झाले लोकांले प्रमाण बी हिंगा खूप असा। या रुग्णाक रामनगर आरोग्य केंद्रात व्हरचे जाल्यार चांदेवाडी ब्रिज व्हावून गेला। तसेच अनमोड मार्ग बी वाईट जाल्ल्यान तेमका हॉस्पिटलात व्हरचे कठीण जाते असा। जाल्यार या हॉस्पिटलात बग्गी एक डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करा, ना जाल्यार परत हे हॉस्पिटल खाजगी संस्थेक चलो दिया अशी मागणी स्थानिक लोक करते असतात। मागणी पूर्ण करा म्हण घेऊन आग्रह करून ऑटो रिक्षा चालकान आज कारवारात प्रोटेस्ट केले। जिल्ह्याच्या अलग अलग भागातल्यान कारवारात येयले ऑटो रिक्षा चालक आणि मालिक जिल्हाधिकारी कचेरी मुखार जमून घेवन प्रोटेस्ट केले। सरकारान गॅसाची दर एकाएक वाडयिल्ल्यान ऑटो चालकाक त्रास जाते असा। कोरोना लॉकडाऊन आशिल्ल्यान ऑटो चालकाले कुटुंब बिकट परिस्थितीत असा। संसार करूक बी साध्य जाते ना। तसले परिस्थितीत आता गॅसाची दर वाडयिल्ल्यान जीवन चलेचे बी कठीण जाला। तेजेन गॅसाची दर कमी करूक जाय म्हणून आग्रह केले। भटकळ तालुक्याच्या मावळली, मुर्डेश्वर, बैलूर, कायकिणी आणि इतर भागात ऑटो रिक्षा परमिट 10 वर्षपर्यंत तरी दवरूक जाय अशी मागणी करून एडीसी कृष्णमूर्ती आमका अर्जी दिले। ಘೋಷಣೆ ಆಯಿತು। ಇದು 50% ಯಾವುದೇ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೂ ಮುಟ್ಟಿರಬಹುದು, 50% ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಇನ್ನೂ ತನಕ ಮುಟ್ಟಲಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಹಣವು ಏನು ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಂಥ ಹಣವು ಎಲ್ಲ ಚಾಲಕರಿಗೂ ಮುಟ್ಟಬೇಕು। ಈಗ ಇಂಧನ ಏನು ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ 3 ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನು 5 ರೂಪಾಯಿ 20 ಪೈಸೆ ಒಂದು ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಏರಿಸಿದ್ರಿ। ಒಂದೇ ಇವತ್ತು ಈ ಸಬ್ಸಿಡಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಇಂಧನ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಪೂರೈಸಬೇಕು, ಇಲ್ಲವೇ ನಮ್ಮ ಆಟೋದ ಇದೇನು ರೇಟನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಈಗ ಪ್ರಯಾಣ ದರ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು। ನಾವು ಹಿಂದಿನ ಬ್ಯಾಂಕಿಂದ ಸಾಲ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೂಡಲೇ ರಿಕ್ಷಾ ತರ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಬ್ಯಾಡ್ದಂತೂ ಒಂದು ICS बरा संबंध आशिल्ले संशयाचेर NIN भटकळात परत धाड घायली आणि एकड्याक ताब्यात घेयले। भटकळ शहराच्या उमर स्ट्रीट आणि तेंगेनगुंडीच्या सागर रस्त्यार आशिल्ल्या घराचेर NIN धाड घालून एकड्याक ताब्यात घेयले। NIN ताब्यात घेयिल्लो व्यक्ती जुफ्री जवार दाऊदी म्हणून कळयला। हो व्यक्ती ICS व्हॉइस ऑफ हिंद नावाच्या वेबसाईट मार्फत दहशतवाद संबंधित लेखन दक्षिण भारतातल्या भाषेत भाषांतर करतेत आशिल्लो अबू हजीर अल बद्री हे गेल्या संपर्कात आशिल्ल्या कारणान हेका ताब्यात घेवन चौकशी केला। जुफ्री जवार दाऊदी सद्याक आफ पाक प्रदेशाच्यान काम करच्या ICS प्रमुखा बरोबर संपर्कात आशिल्लो। तेमी दहशतवादी संबंधित विचार हेगेल मार्फत प्रचार करताले। ह्या माहितीच्या आधाराचेर इन्व्हेस्टिगेशन केल्ले NIA अधिकारीक जुफ्री कडेन एनक्रिप्ट संदेश वाटप जाल्ले आणि हो व्यक्ती ICS प्रचार चॅनलाक सदस्य आशिल्ले बद्दल माहिती मेळ्ळी। ही सगळी माहिती मेळिल्ल्यान शुक्रवाराक सकाळी स्थानिक पोलिसांच्या सहकार्यात गुप्त धाड घायली। NIA अधिकारीन 2 घरां पारखून टोटल 3 लोकांक ताब्यात घेयले। नंतर तेमकां एक गुप्त स्थळात होऊन घेवन चौकशी करून घेवन 2 लोकांक सोडले आणि जुफ्री आमकां बंधन केले आणि हेचकडच्यान खूब इतले मोबाईल फोन, हार्ड डिस्क, SD कार्ड वशात घेयला। धाड घालचे पयले भटकळ तालुक्याच्या खूब कडेन पोलीस बंदोबस्त केल्ली आणि NIAन ताब्यात घेयल्या जुफ्रील्या घरा भोंवतण पोलीस दवरलात। SP शिवप्रकाश देवराजी बी अजूनही जाग्यार आसा।
आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। त्यापैकी कारवारात 3, अंकोला 7, कुमटा 10, होन्नावर 12, भटकळ 6, शिर्शी 13 आणि यल्लापुरात 8 पॉझिटिव्ह केसेस मिळाली। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्या भितर 53,551 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। त्यापैकी 52,370 लोक ट्रीटमेंट घेऊन बरे झाले। 498 लोक अजूनही ट्रीटमेंट घेते असतात। कोरोना पायान उत्तर कन्नड जिल्ह्या भितर आजपर्यंत 736 लोकांले मरण झाला। आयज इतलक न्यूज मुखाल न्यूज खातीर पळयत रावा कारवार न्यूज कोंकणी। देव बरें करूं। कारवार न्यूज खातीर सबस्क्राईब करा आणि डेली न्यूज खातीर बेल आयकॉन प्रेस करा।